तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण चाललो भगवान बाबाच्या पुण्यतिथीला गडव. रस्त्याने भेटले तर आपले मित्र भगवानगड भगवान बाबांची पुण्यतिथी निमित्त भगवानगडावर गेलो असता अचानक आमचे परम मित्र साडू रवींद्र कराड साडू आणि साडू एकाच कंपनीमध्ये फसलेले अशी आमची रस्त्याने अचानक भेट झाली. न ठरवता झालेल्या भेटीमुळं तो आनंद काय वेगळाच. आमचे हे दोन मित्र संदीप सांगळे कृष्णा, दोघं पण महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी सुसंस्कृत पुण्यात कार्यरत येतं. त्याच्यामुळं योगायोगाने भेट होती. ते दरवेळेस आल्यावर सांगत असतात, यावेळेस जरा त्यांनी चुटका केलाय सांगितलेलं नाही आम्हाला, पण हरकत नाही. चला, असं असतं. भगवान बाबाच्या मनात होतं की आम्ही भेटावं. आणि बरोबर आज भगवान बाबाची पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथी निमित्ताने मी गडव चाललो होतो आणि त्यांना जरा जाण्याची घाई होती. त्याच्यामुळे येता येता ते रस्त्याने भेटलेत. योग होता, घडलाय, पण भेटून आनंद झाला. मित्रांना भेटून झाल्यानंतर आपण आलो गडव पार्किंग खालच्या साईडला होती, गडाच्या पायथ्याला. तिथून गडाच्या वर आल्यावर तर थोडंसं गडाचं दृश्य आपण घेतलं. म्हटलं चला आपल्या ब्लॉगमध्ये गड टाकूया म्हणजे या गडामुळेच आपण येतं, आपला ब्लॉग आहे. थोडंसं गडाचे थोडे क्लिप घेतले. आपण पाहणार येतो वारकरी लेझिम खेळत आहेत. जुन्या काळातले खरंच वारकऱ्यांना नाद करायचा नव्हता. असल्या पद्धतीचे लेझिम दर्शन घेतल्याच्यानंतर हे लेझिमचा थोडासा आनंद घेऊ, पाहूया. घेऊन झाल्याच्यानंतर आपण माऊली महाराजांचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आपल्या भगवान बाबाच्या घोड्याचं दर्शन घेतलं आणि कृष्ण महाराज शास्त्री व रामगिरी महाराज यांच्या साथीने आपण प्रदक्षिणा पण मंदिराची पूर्ण केली. नंतर आपण जाणार आहोत कीर्तन ऐकायला, पाहूया. मग आपण शास्त्रीजी आल्याच्या नंतर त्यांच्या मुखातून कीर्तन ऐकण्याचा आनंदच वेगळा होता. दरम्यान हेलिकॉप्टर आलं, त्यांनी भगवान बाबाच्या समाधीवरती पुष्पवृष्टी केली. ऐकूया कीर्तन. पाठी चाले केशीराज लागावया रज चरणीचे. भगवान शंकर सुद्धा संतांच्या पाठीमागे लागतात. धुळीचा स्पर्श केलेला कण आपल्या या मातीवर त्यांची माती पडावी, म्हणजे ही माती चांगली होईल, ही माती पवित्र होईल. कोणाच्या मागे गेलं पाहिजे. म्हणून माझा मुद्दा वेगळा आहे. ज्याला धनाची अपेक्षा आहे ते धनाच्या मागे लागतात. ज्यांना बुद्धीची भूक आहे ते विद्वानाच्या मागे लागतात. ज्यांना प्रेमाची भूक आहे ते देवाच्या मागे लागतात, माणसाच्या मागे नाही. कीर्तन संपल्याच्या नंतर बाबाजींना हा पुष्पहार करण्यात आला. त्याच्यानंतर प्रसाद घेण्यासाठी बाबाजींनी बसवलं होतं. प्रसाद घेण्यासाठी पाहू शकता तुम्ही, जबरदस्त अशी पब्लिक होती आज गडावरती. या साईडनं तर होतीच होती, भरपूर साईड नव्हती. आणि खरवंडी मालेवाडी इथल्या ज्या हायस्कूल आहेत, शाळा आहेत, तेथील विद्यार्थी हे प्रसाद वाटण्यासाठी आलेले होते. आणि नियोजन खूप छान होतं, एकदम जबरदस्त नियोजन करण्यात होतं. प्रसाद बुंदीचा आणि शिवचिवड्याचा होता. तसंच बाबांनी सांगितलं प्रसाद पण सोबत नेऊ शकता. इतकी जबरदस्त सोय करण्यात आली होती की तुम्ही किती पब्लिक या सोबत इथं प्रसाद घ्या, पण घरच्यांना सोबत घेऊन जा, असं बाबाजींनी अगोदरच कीर्तनात सांगितलं होतं. आणि पहा तुम्ही किती पब्लिक आहे गडावरती. पहा, आतही तेवढीच पब्लिक, बाहेरही तेवढीच पब्लिक. म्हणजे खरंच धन्य झालो आपण. आणि शेवटी आपण परतीचा मार्ग पकडला. परतीच्या मार्गानंतर आपण शास्त्रीजींचे काही फोटो काही मोबाईलमधले आहेत, काही तिथल्या कॅमेरामॅनचे आहेत. फोटो कसे आले सांगा, आणि हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.